नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गोविंद वाळके सर आपले मॅथ राईज अकॅडमी चॅनल मध्ये स्वागत करतो आणि आज आपण पाहणार आहोत इन्व्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स, मॅट्रिक्सचा इन्व्हर्स. तर बघा, त्याची डेफिनेशन आहे इफ अ स्क्वेअर मॅट्रिक्स ए, जर एखादा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे ए, देर एक्झिस्ट अ स्क्वेअर मॅट्रिक्स बी ऑफ सेम ऑर्डर, तर त्या ठिकाणी तसाच एक बी मॅट्रिक्स, सेम ऑर्डरचा बी मॅट्रिक्स एक्झिस्ट होतो, सच दॅट ए इंटू बी इक्वल टू आय. या ठिकाणी आय म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे, इक्वल टू बी इंटू ए. जर याच्या अगोदर आपण पाहिलेले बघा, ए इंटू बी म्हणजे प्रोडक्ट ऑफ मॅट्रिक्स ए आणि बी, हा या प्रोडक्ट ऑफ मॅट्रिक्स ए अँड बी इज नॉट इक्वल टू प्रोडक्ट ऑफ मॅट्रिक्स बी अँड ए. हे नॉट इक्वल होतं, पण इन्व्हर्स मध्ये ए इंटू बी हा किंवा बी इंटू ए इन्व्हर्स मध्ये असं त्या दोघांचं जर आपण मल्टिप्लिकेशन घेतलं तर त्याचा आन्सर येतं आयडेंटिटी मॅट्रिक्स. तर बघा, देन बी इज कॉल्ड द इन्व्हर्स ऑफ द मॅट्रिक्स ए. तर त्या ठिकाणी ते मॅट्रिक्स बी एक्झिस्ट झाल्यानंतर जो मॅट्रिक्स मिळालेला मॅट्रिक्स बी आहे त्या मॅट्रिक्सला आपण ए मॅट्रिक्सचा इन्व्हर्स म्हणतो आणि तो जो मिळालेला मॅट्रिक्स आहे त्याला आपण ए इन्व्हर्स असं डिनोट करतो. आणि दस ए इंटू ए इन्व्हर्स इक्वल टू आय, याला आपण असं सुद्धा लिहू शकतो किंवा ए इन्व्हर्स इंटू ए असं सुद्धा लिहू शकतो. तर बघा, आणि याच्यामध्ये दुसरी कंडिशन आहे, जर इफ डिटर्मिनंट ऑफ ए, यामध्ये आपल्याला सर्वप्रथम जेव्हा एखाद्या मॅट्रिक्स आपण इन्व्हर्स फाइंड करतो त्यावेळेस त्याचा डिटर्मिनंट आपल्याला फाइंड करावा लागतो. तर बघा, जर आता काय असतो आपल्याला माहित आहे, डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर 0 असेल, एखादा मॅट्रिक्स आहे किंवा एखादा डिटर्मिनंट आहे किंवा एखादा मॅट्रिक्स आहे, त्याच्या जर डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 असेल तर त्याला आपण सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणतो. आणि जर एखादा डिटर्मिनंट असा आहे त्याची जर व्हॅल्यू नॉन झिरो असेल तर त्याला आपण नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणतो. या ठिकाणी बघा, जर मॅट्रिक्सच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 असेल तर बघा, इफ डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 0, देन the inverse of that matrix does not exist. जर एखादा मॅट्रिक्स आहे आणि त्याचा डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 येत असेल तर त्याचा इन्व्हर्स एक्झिस्ट होत नाही. आणि सेकंड बघा, इफ आता या ठिकाणी हा जो मॅट्रिक्स आहे त्याचा डिटर्मिनंट इक्वल टू 0 आहे म्हणजे त्याला आपण सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणतो. किंवा जर इफ डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0, देन द इन्व्हर्स ऑफ that matrix exists. जर त्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट जर नॉन झिरो असेल तर त्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स हा एक्झिस्ट होतो, म्हणजे याला आपण नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स सुद्धा म्हणतो. बघा, इन्व्हर्स नंतर आहे युनिकनेस ऑफ इन्व्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स, मॅट्रिक्सच्या इन्व्हर्सचा युनिकनेस. तर बघा, या ठिकाणी थेरम आहे, प्रूव्ह दॅट इफ ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स, जर ए हा स्क्वेअर मॅट्रिक्स असेल अँड इट्स इन्व्हर्स एक्झिस्ट, आणि त्याचा जर इन्व्हर्स एक्झिस्ट होत असेल, देन इट इज युनिक, तर तो युनिक आहे असं आपल्याला दाखवायचे. तर बघा, प्रूफ if A is a square matrix, जर A हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, देन मॅट्रिक्स B
let if possible matrix B and C both inverse of matrix A. बघा, ए हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे आणि त्याच्यामध्ये आपण कन्सिडर केलं की दोन मॅट्रिक्स बी आणि सी हे दोन्ही पण मॅट्रिक्स ए चे इनव्हर्स आहेत. तर बघा नेक्स्ट, सो आपल्याला माहित आहे आत्ताच आपण बघितलं ए इंटू बी इक्वल टू बी इंटू ए असतो. ए इंटू बी किंवा बी इंटू ए हा इक्वल असतो आयडेंटिटी मॅट्रिक्सच्या. आत्ताच बघितलं आपण, याला इक्वेशन नंबर आपण 1 देऊ. आणि नेक्स्ट सी सुद्धा एचा इनव्हर्स आहे, तर त्याला पण आपण असं लिहू शकतो ए इंटू सी इक्वल टू सी इंटू ए इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स. याला इक्वेशन नंबर आपण 2 देऊ. नेक्स्ट त्याच्यानंतर आणि याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे बघा, म्हणजे जर प्रत्येक कोणताही मॅट्रिक्स असो त्याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये आयडेंटिटी मॅट्रिक्स हा असतो, किंवा त्याला आपण आयडेंटिटी प्रॉपर्टी सुद्धा म्हणतो. म्हणजे आपण असं लिहू शकतो बी इक्वल टू बी इंटू आय, बीच्या मल्टिप्लिकेशन मध्ये आयडेंटिटी मॅट्रिक्स. तर बघा हा जो आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे बीचा, तर त्या ठिकाणी आपण त्याला आय इक्वल टू सी इंटू ए किंवा ए इंटू सी असं लिहू शकतो. तर या ठिकाणी असं येईल बी इंटू ए इंटू सी, ए इंटू सी, आणि हे घेतलं आपण फ्रॉम इक्वेशन 2. आपण असं घेऊ शकतो आयडेंटिटी मॅट्रिक्स इक्वेशन 2 वरून घेऊ शकतो. तर बघा याला आपण असं लिहू पुन्हा, आणि आपल्याला माहित आहे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन हे, तर असं घेऊ शकतो आपण बी इंटू ए इंटू सी, आणि याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर, आणि आपल्याला माहित आहे बी इंटू ए म्हणजे डबल आयडेंटिटी मॅट्रिक्स फ्रॉम इक्वेशन 1. या इक्वेशन वरून बघा बी इंटू ए हा आय आहे, म्हणजे या ठिकाणी येईल आय इंटू सी, हे आपण घेतलं फ्रॉम 1, आणि आय इंटू सी म्हणजे सी या मॅट्रिक्सच्या मल्टिप्लिकेशन मध्ये जर आयडेंटिटी मॅट्रिक्स असेल तर त्या ठिकाणी आपण त्याला डायरेक्टली इक्वल टू सी असं लिहू शकतो. म्हणजे या ठिकाणी आलं देअरफॉर बी इक्वल टू सी येतं. म्हणजेच इनव्हर्स मॅट्रिक्स ए जो आहे त्याचा जो इनव्हर्स आहे तो युनिक आहे, असं लिहू आपण. देन inverse of matrix A, inverse of matrix A if it exists, it is unique. म्हणजे इनव्हर्स बी आणि इनव्हर्स सी हे दोघं पण सारखे असतात या ठिकाणी, हे आपण दाखवलं. बघा त्याच्यानंतर इनव्हर्स ऑफ प्रोडक्ट ऑफ टू मॅट्रिसेस. म्हणजे जर दोन मॅट्रिक्स प्रोडक्ट मध्ये असतील तर त्याचा इनव्हर्स काय असतो. तर बघा या ठिकाणी याचा आपण डायरेक्टली नियम घेऊ. म्हणजे ए आणि बी हे जर दोन स्क्वेअर मॅट्रिक्स असतील आणि त्यांची ऑर्डर सेम असावी, हॅव्हिंग सेम ऑर्डर, याला असं घेऊ आपण इथं. इफ मॅट्रिक्स ए
and matrix B of same order of same order, then जर मॅट्रिक्स ए आणि मॅट्रिक्स बी, इथं बी राहील, मॅट्रिक्स बी ऑफ सेम ऑर्डर, जर दोघांची जर सेम ऑर्डर असेल तर त्याच्या प्रोडक्टचा इनव्हर्स काय येतो, तर बघा असा असेल ए इंटू बी इनव्हर्स इक्वल टू, याच्यामध्ये आता नियम असा असतो अगोदर बी चा इनव्हर्स घ्यायचा, बी इनव्हर्स इंटू ए इनव्हर्स. प्रोडक्टचा जर मॅट्रिक्स असेल ए इंटू बी आणि त्याचा जर इनव्हर्स घेतला तर तो याच्या इक्वल येतो, बी इनव्हर्स आणि बी इनव्हर्स इंटू ए इनव्हर्स याच्या इक्वल येतो. किंवा जर असा असेल ऑर बी इंटू ए इनव्हर्स असं जर असेल तर या ठिकाणी ए इनव्हर्स इंटू म्हणजे प्रोडक्ट ऑफ ए इनव्हर्स इंटू बी इनव्हर्स असा येतो. बघा त्यानंतर आहे इनव्हर्स ऑफ अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्सचा इनव्हर्स कसा फाइंड करायचा आपण पाहू. त्याच्यामध्ये फर्स्ट मेथड आहे मेथड टू फाइंड ए इनव्हर्स बाय एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन. आपल्याला आता या ठिकाणी समजून घ्यायचं आहे की ए इनव्हर्स हा एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करून कसा फाइंड करायचा. तर बघा आपण त्याला आपल्याला माहित आहे आपण किंवा असं लिहू शकतो ए इंटू ए इनव्हर्स इक्वल टू आय. याच्यामध्ये आपल्याला हा जो ए आहे त्याला रिड्यूस करायचे किंवा आपण असं लिहू शकतो रिड्यूस इट इंटू आपल्याला याला हा जो ए आहे याच्यामध्ये ए ला आय मध्ये कन्वर्ट करायचे. तर जेव्हा आपण ए या मॅट्रिक्सला आय मध्ये कन्वर्ट करतो युजिंग सुटेबल ट्रान्सफॉर्मेशन किंवा रो ट्रान्सफॉर्मेशन, त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी आय मिळाल्यानंतर आय इंटू ए इनव्हर्स होईल. सेम टाइमला हा जो आय आहे तो चेंज होईल आणि त्या ठिकाणी आपल्याला एक मॅट्रिक्स मिळेल, त्याला आपण नाव देऊ, समजा कन्सिडर करू बी आहे. आणि आताच आपण पाहितलं म्हणजे जो हा बी मॅट्रिक्स मिळालेला आहे तो या ए इनव्हर्सचा हा जो मॅट्रिक्स आहे ए त्याचा इनव्हर्स असतो. किंवा आपण त्याला असं पण लिहू देअरफॉर आय इंटू ए इनव्हर्स म्हणजे ए इनव्हर्स असतो, म्हणजेच ए इनव्हर्स इक्वल टू बी. आणि हा जो मॅट्रिक्स मिळालेला बी आहे तो मॅट्रिक्स ए चा इनव्हर्स असतो. आता समजा त्याच्यामध्ये एक तर बघा त्याच्यामध्ये एक नंबर असा आहे इफ मॅट्रिक्स ए इक्वल टू A11, या ठिकाणी आपण 2/2 चा मॅट्रिक्स घेत आहोत. मॅट्रिक्स ए इक्वल टू A11, A12, A21 आणि A22. समजा मॅट्रिक्स ए हा 2/2 चा आहे. आता हा जो मॅट्रिक्स आहे याला आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये रिड्यूस करायचंय. रिड्यूस इट इनटू आयडेंटिटी मॅट्रिक्स. आयडेंटिटी मॅट्रिक्स using suitable row transformation. हा जो मॅट्रिक्स आहे 2/2 चा याच्यामध्ये आपल्याला याला आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये रिड्यूस करायचंय युजिंग सुटेबल रो ट्रान्सफॉर्मेशन. या ठिकाणी आपल्याला रो ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करायचा आहे. इकडे लक्ष द्या. तर या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला आता याला आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करण्यासाठी यामध्ये पहिला जो एलिमेंट आहे A11 याला आपल्याला 1 मध्ये कन्वर्ट करावं लागतं किंवा त्याच्या ठिकाणी 1 यावा असं आपल्याला रो ट्रान्सफॉर्मेशन घ्यावा लागतो. म्हणजे आपण असं
A11 बघा स्टेप 1 आहे याच्यामध्ये 1 in the place of A11 म्हणजे आपल्याला A11 याच्या ठिकाणी 1 घ्यावा लागतो. स्टेप नंबर 2 स्टेप 1 स्टेप 2 स्टेप 2 मध्ये आपल्याला हा जो A21 आहे त्याच्या ठिकाणी 0 आणावा लागतो. म्हणजे 0 इन द प्लेस ऑफ A21 च्या ठिकाणी आपल्याला 0 आणावा लागतो. स्टेप नंबर 3 मध्ये बघा स्टेप नंबर 3 1 इन द प्लेस ऑफ A22 त्यानंतर A21 या ठिकाणी 0 झाल्यानंतर आपल्याला स्टेप 3 मध्ये A22 या ठिकाणी 1 आणावा लागतो आणि त्याच्यानंतर शेवटची स्टेप आहे स्टेप 4 हा जो A12 आहे याच्या ठिकाणी 0 आणावा लागतो. म्हणजे या ठिकाणी असं द्या 0 इन द प्लेस ऑफ A12. तर बघा याची ऑर्डर किंवा ही ज्या स्टेप आहेत या फॉलो केल्यानंतर आपल्याला मॅट्रिक्स ए जो आहे तो आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट होतो. त्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला काय करायचंय हा जो A11 किंवा याची फर्स्ट प्लेस आहे त्या ठिकाणी रो ट्रान्सफॉर्मेशनचा बरोबर उपयोग करून किंवा त्याच्यामध्ये ऑपरेशन करून आपल्याला A11 च्या ठिकाणी 1 घ्यायचा आहे. त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन असेल, सबट्रॅक्शन असेल किंवा डिव्हिजन असेल किंवा भागाकार असेल किंवा गुणाकार असेल, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार कोणताही करून तुम्हाला त्या ठिकाणी 1 आणावा लागतो. त्याच्यानंतर किंवा तुम्ही त्या ठिकाणी इंटरचेंज सुद्धा करू शकता. एखादा रो दुसऱ्या रो सोबत इंटरचेंज सुद्धा करू शकता. त्याच्यानंतर A12 याच्या ठिकाणी बघा A21 च्या ठिकाणी 0 आणावा लागतो. सेम तसंच मल्टिप्लिकेशन डिव्हिजन किंवा ऍडिशन सबट्रॅक्शन करून आणायचा. त्यानंतर A22 या ठिकाणी 1 आला पाहिजे आणि शेवटी या ठिकाणी 0. म्हणजे याची एक ऑर्डर आहे ती तुम्हाला फॉलो करायची. ही सेम ऑर्डर अशीच. बघा नंतर 2 नंबर जर मॅट्रिक्स 3x3 चा दिलेला असेल A इक्वल टू या ठिकाणी A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 आणि या ठिकाणी A33. जर मॅट्रिक्स हा 3x3 चा दिलेला असेल आणि त्याला जर आपल्याला रिड्यूस करायचं आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये टू रिड्यूस A into identity matrix using suitable row transformations. बघा याच्यामध्ये स्टेप 1 आहे. इकडे लक्ष देतो पुन्हा लिहा. त्याच्यामध्ये स्टेप 1 आहे बघा सर्वप्रथम आपल्याला अगोदरच्या मॅट्रिक्स सारखा हा जो फर्स्ट एलिमेंट आहे पहिल्या कॉलम मधला रो ट्रान्सफॉर्मेशन करताना एक लक्षात ठेवायचं हा जो फर्स्ट कॉलम आहे त्याच्यामधला फर्स्ट एलिमेंट हा 1 असावा. त्याच्यानंतर हा 0 आणि हा 0. तर बघा स्टेप 1 मध्ये तुम्हाला रो ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करून या ठिकाणी 1 इन द
प्लेस ऑफ A11. A11च्या ठिकाणी 1 यावा. त्याच्यानंतर A21 आणि A31 या ठिकाणी तुम्हाला 0 आणि 0 यावा लागतो. या असा रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करायचा. तर बघा स्टेप 2 मध्ये 0 इन द प्लेस ऑफ A21 आणि स्टेप 3 मध्ये 0 इन द प्लेस ऑफ A31. त्याच्यानंतर आता स्टेप 4 मध्ये म्हणजे आता या कॉलम मध्ये बघा या ठिकाणी 1 होईल, या ठिकाणी 0 आणि या ठिकाणी 0. किंवा तुम्ही असं सुद्धा करू शकता एकदा का म्हणजे फर्स्ट एलिमेंट A11 जर 1 झाल्यानंतर या दोन एलिमेंटसाठी तुम्ही डायरेक्टली एकच स्टेप मध्ये तुम्ही करू शकता. म्हणजे एकदाच ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही यूज करू शकता दोघांसाठी. तर त्याच्यानंतर बघा हा सेकंड कॉलम मध्ये आता हा जो A22 एलिमेंट आहे त्या ठिकाणी तुम्हाला अगोदर 1 आणावा लागतो आणि त्याच्यानंतर हा A12 आणि A32 या ठिकाणी 0 आणावा लागतो. तर बघा स्टेप 4 मध्ये 1 इन द प्लेस ऑफ A22. त्याच्यानंतर स्टेप 5 मध्ये 0 इन द प्लेस ऑफ A32. अगोदर हा घ्या किंवा हा घ्या, कोणता पण एक घेऊ शकता, पण सर्वप्रथम तुम्हाला हा 1 करावा लागेल. 0 इन द प्लेस ऑफ A12. त्याच्यानंतर स्टेप 6 आहे 0 इन द प्लेस ऑफ A32. त्याच्यानंतर आपल्याला कॉलम नंबर 3 मध्ये याच्यामध्ये रो ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करायचा आहे. तर बघा हा जो A33 एलिमेंट आहे याच्या ठिकाणी तुम्हाला अगोदर 1 आणावा लागतो आणि त्याच्यानंतर हा जो A23 आहे आणि A13 आहे याच्या ठिकाणी 0 आणावा लागतो. म्हणजे रो ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करून स्टेप 7 येईल 1 इन द प्लेस ऑफ A33. स्टेप 8 आहे 8वी स्टेप आहे 0 इन द प्लेस ऑफ A13च्या ठिकाणी तुम्हाला इथं 0 आणावं लागेल. A13 आणि शेवटी स्टेप 9 0 इन द प्लेस ऑफ A23. अशा प्रकारे जर तुम्ही हे पूर्ण स्टेप पूर्ण ॲज इट इज अशा फॉलो करायच्या, अशा जर फॉलो केल्या तर त्या ठिकाणी तुम्हाला ए हा मॅट्रिक्स आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट होईल आणि तुम्हाला आयडेंटिटी मॅट्रिक्सच्या ठिकाणी सेम आता या इन्व्हर्स फाइंड करताना लक्षात ठेवायचं, जे ऑपरेशन तुम्ही मॅट्रिक्स ए वर करता असं घेणार आहोत आपण A इन्व्हर्स इक्वल टू I. ज्यावेळेस आपल्याला प्रत्येक ही जी स्टेप आहे ती फॉलो करायची मॅट्रिक्स ए साठी, जी मॅट्रिक्स ए साठी तुम्ही स्टेप फॉलो करणार आहात सेम स्टेप तुम्हाला आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये फॉलो करावी लागते. तर या ठिकाणी आपण थांबू.